अहो आज महाशिवरात्र आहे, लक्षात आहे ना तुमच्या? हो, लक्षात आहे माझ्या. उपवास धरलाय मी. अहो ते रेवाच्या स्कूलचे पैसे. संध्याकाळी पाठवतो. अहो पैसे आहेत ना तुमच्याकडे? काही प्रॉब्लेम नाहीये ना? हो 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 हो, तू काळजी करू नकोस. एकतर 2 महिने झाले तुम्ही घरी आला नाहीयेत. अरे सुट्टीच मिळत नाहीये, मी काय करू. रेवाच्या वाढदिवसाला तरी या. नक्की नक्की येईन आता मी. बाय. बाय. महादेवा, कसं सांगू रे तिला की माझ्याकडे खरंच पैसे नाही आहेत. 2 महिने झाले माझ्यावर खोटा आळ ठेवून मला नोकरीवरून काढलंय. कालपासून काही खाल्लंही नाहीये. कुठल्या तोंडाने जाऊ मी घरी. हाय काका. हाय बाळा. हे महादेवा, माझ्या नवऱ्याच्या पाठीशी कायम उभा राहा. मी तुम्हाला डिस्टर्ब केलं का? नाही रे बाळा, असा पण एकटाच बसलो होतो. हे भोलेनाथा, तुझी कृपादृष्टी सदैव राहो. माझी हेल्प करा ना प्लीज. तुला कसली हेल्प हवी आहे? काका माझ्या मम्मीने ना हे बॉटलमध्ये दूध दिलेलं, तुम्ही फिनिश करून टाका ना प्लीज. भूक तर लागलीये मला, पण काय करू. या बाळाकडून कसं घेऊ मी हे दूध. नको बाळा, तूच पिऊन टाक. काका माझं पोट भरलेलं आहे, तुम्हीच प्या ना प्लीज. हे घे, तुझी बॉटल फिनिश झाली. आता तुला ओरडा नाही पडणार. थँक्यू काका. हॅलो. मिस्टर पवार, येस सर. तुमच्यावर केलेल्या आरोपातून तुमची निर्दोष मुक्तता झाली आहे. तुमचा 2 महिन्यांचा पगार पण येस, पाठवत आहोत. थँक्यू सर. उद्यापासून पुन्हा या येस, कामावर. थँक्यू सर, थँक्यू.